सभापती महोदय, सन्माननीय खडसे साहेबांनी लक्षवेधी प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी मांडलेली आहे ती अतिशय खऱ्या अर्थाने महत्त्वाची आहे। कारण प्रकल्पग्रस्त त्यांची जमीन आपल्याला देतात आणि त्यावर आपण प्रकल्प करतो आणि त्यामुळे 2021-1980 आणि त्यावेळेस आपण हा निर्णय घेतला। त्यानंतर तो 16/3 खडसे साहेब 99 ला आपण लागू केला आणि तो लागू केल्यानंतर ती पद्धत 2003 पर्यंत आपण सरळ त्यांना घेत होतो। त्या जिल्हाधिकाऱ्यांकडे त्या याद्या यायच्या आणि त्या याद्यांप्रमाणे त्याला आपण जी काही नियुक्त्या आहेत त्याची प्रकल्पग्रस्ताचा दाखला आणि शैक्षणिक अर्हता तपासून या ठिकाणी आपण त्याला थेट नियुक्त्या देण्याची पद्धत होती। परंतु 2003 साली यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय झाले की रिक्त पदाबाबत आपण जी काही थेट भरती करताय, नियुक्त्या देताय ते आपल्याला देता येणार नाही। रिसर्च जाहिरात काढली पाहिजे, त्याचं प्रसार माध्यमातून माहिती दिली पाहिजे, बाकी सगळे रेडिओ, टीव्ही, दूरदर्शन हे सगळ्या ज्या काही नोटीस बोर्ड जे काही पद्धत आहे ती अवलंबली पाहिजे। आणि त्याच्यामध्ये ते जे सिव्हिल ॲप्लिकेशन नंबर पण माझ्याकडे आहे, त्याच्यात मी काही जात नाही। परंतु त्यानंतर मग आपण खडसे साहेबची शासकीय जी काही पद्धत होती, मग त्याच्यामध्ये शासकीय, निमशासकीय महामंडळे जी आहेत यामध्ये जी आपण पद भरण्याची ही होती ती आपण बंद केली आणि सुप्रीम कोर्टाच्या परिपत्रकाप्रमाणे आदेशाप्रमाणे परिपत्रक काढलं। त्याचबरोबर दुसरी केस होती सर्वोच्च न्यायालयामध्ये, ए उमरानी विरुद्ध रजिस्ट्रार ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी तामिळनाडू राज्य, आणि त्या प्रकारात देखील शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक उपक्रमामध्ये विहित मार्गाने जी काही पद्धत होती ती शासनावर बंधनकारक आहे आणि विहित कार्यपद्धती व नियमांचं पालन न करता त्यांनी त्यावेळेस त्याच्यात वर्डिंग होतं की बॅकडोर एंट्री करता कामा नये। आणि हे झाल्यानंतर अनियमितपणे केलेल्या नियुक्त्या रद्द कराव्या आणि त्याच्यामध्ये यामध्ये आणि असंही म्हटलं की जर असं कोणी केलं असेल तर संबंधित प्राधिकारी विरुद्ध कारवाई करावी। आणि त्यांनी असंही म्हटलंय की त्याच्यामध्ये त्यांनी जर ते ज्याला पगार दिलेला आहे तो म्हणजे त्याच्यावर जो खर्च झाला आहे तो त्या अधिकाऱ्याच्या पगारातून कपात करावी आणि असे कडक निर्देश दिल्यानंतर मला वाटतं आपल्या जळगाव मधलं एक सुनील एकनाथ पाटील आपल्याला माहित आहे, उच्च न्यायालयावर संभाजीनगर खंडपीठ येथे त्यांनी याचिका दाखल केली। सभापती महोदया, त्यामध्ये याचिका क्रमांक 74/72/2000